नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण चणा डाळ टाकून दुधीची भाजी बनवणार आहोत। खूपच टेस्टी आणि झणझणीत अशी आपली भाजी बनणार आहे। तर ती कशी बनवायची चला बघूया। त्याच्यासाठी सर्वप्रथम कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये आपण अर्धा किलो दुधी स्वच्छ धुवून घ्यायची, त्याची सालं काढून अशी बारीक कट करून घेतलेली आहे। आणि 2 मुठी चण्याची डाळ आहे ती घेतलेली आहे। तिला 4 तास अगोदर भिजत घातली होती। त्याच्यात 1 चमचा हळद टाकून घेऊ, चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि 1 ग्लास पाणी टाकायचं। जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आणि झाकण लावून 4 शिट्या करून घ्यायच्या। तर कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण फोडणी करू। तर फोडणीसाठी आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊ। तेल छान गरम करून घ्यायचं। तेल गरम होत आलं की आता आपण त्याच्यात 1 चमचा जिरे टाकून घेऊ आणि जिरे सुद्धा छान भाजून घ्यायचे। जिरे छान भाजले की आपण त्याच्यात 8 ते 10 कढीपत्त्याची पानं टाकून घेऊ। त्यातच 1 मोठा बारीक चिरलेला कांदा आहे ते सुद्धा टाकून घेऊ आणि कांदा छान आता भाजून घ्यायचा आहे आपल्याला 2 ते 3 मिनिटं। तर कांदा छान असा भाजून घ्यायचा। जर आपल्याला हिरवी मिरची आवडत असेल तर आपण हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता। तर कांदा छान असा 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचा। कांदा जर उभा चिरला तरी चालतो आणि एकदम असा बारीक चिरला तरी छान भाजी होते। त्याच्यात आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ, ती सुद्धा तेलात छान परतून घ्यायची। पोरं अशी दुधीची भाजी खात नाही, तर थोड्याशा वेगळ्या प्रकाराने केली ना तर पोरं आवडीने खातात। सुकी करायची आणि टिफिनमध्ये द्यायची, ती सुद्धा पोरं आवडीने खातील। थोडीशी हिंग टाकून घेऊ कारण चण्याच्या डाळीचा वापर केला आहे। आता आपण त्याच्यात 1 बारीक कट करून घेतलेला टमाटर आहे ते टाकून घेऊ आणि टोमॅटो छान असं तेलात भाजून घ्यायचं। 2 ते 3 मिनिटं लागतील टोमॅटो भाजायला। छान मऊसूत भाजून घ्यायचं आहे। आता आपण त्याच्यात मसाले टाकून घेऊ। आपण गरम मसाला, हळद पावडर, धना पावडर, लाल तिखट, धना जिरा पावडर टाकलेली आहे। छान व्यवस्थित भाजून घेऊ। तर छान तेल सुटलेलं आहे, मसाला छान भाजला गेला आहे। आता आपण दुधी आणि चण्याची डाळ शिजवून घेतली होती ती टाकून घेऊ। तर चण्याची डाळ छान अशी शिजलेली आहे। तर तुम्हाला एक दाखवते, तर बघू शकता किती छान शिजली। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपण मीठ तर टाकलं होतं, शिजताना सुद्धा टाकलं आणि आत्ता पण टाकलं। आता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ। छान मिक्स झालेलं आहे। ही भाजी आपण डाळ भातासोबत, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी सोबत खूपच छान लागते। आता आपण गॅस कमी करायचा, त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि भाजीवर 5 ते 6 मिनिटं भाजीवर झाकण ठेवायचं आणि छान अशी भाजी होऊ द्यायची। म्हणजे छान असे मसाले सर्व भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात। तर 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपण उघडून बघून घेऊ। तर छान भाजी रेडी झालेली आहे। ती आत्ता तुम्हाला पातळ दिसते, पण थंड झाली ना ती आपोआपच घट्ट होते। तर छान अशी आपली चण्याच्या डाळीची भाजी दुधी टाकून रेडी झाली। कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।